आपण मॅजिक स्क्वेअर बघणार आहे. त्यांची जी सम आहे म्हणजे आडवी नंतर उभी नंतर तिरपी ही कशी व्हायला पाहिजे, सारखी व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण एक मॅजिक करू. बघा कसं 21 + 23 किती होतात 44. 44 चे आहे ते 60 मधून मायनस करा. 60 मायनस 60 मधून 44 मायनस करायचे आहे. 44 मग किती झाले 16. ठीक आहे, त्याच्यानंतर 21 + 16 + 21 यांची टोटल किती होते सांगा मला 60. व्हेरी गुड. त्याच्यानंतर 23 + 19 किती होते 42. 60 मधून 42 मायनस करा. 60 12. मग 23 + 12 + 19 किती होतात 60. ठीक आहे, 17 + 19 किती होतात 36. 60 मधून 36 मायनस करा 24. मग याची इकडे स्पंदन इथे उभा राहा आणि मला हे अभ्यास करून दाखवा. 17 + 24 + 19 60 बरोबर. आता आपल्याला 21 + 17 करायचे आहे. आता 38 हे 60 मधून मायनस कर 22. आता 21 + 22 + 17 किती होतात 60. हे किती झाले 60. आता 22 + 12 कर 34. 60 मधून 34 मायनस कर 26. सॉरी इथे 26 पाहिजे आहे आणि यांची टोटल किती होते 60. व्हेरी गुड. आता 60 + 26 + 24 60. याची पण 60 झालेली आहे. आता ह्याची याची जी आहे याची पण आपण किती होते 60. त्याच्यानंतर याची पण आपल्याला टोटल करायची आहे 60. समजलं सगळ्यांना हे. चला व्हेरी गुड, थँक्यू.